छातीत दुखतंय, घाम येतोय किंवा उलटी होते आणि हार्ट अटॅकची लक्षणं आहेत असं जरूर, त्यांनी पहिलं काम करावं म्हणजे ट्रान्सपोर्टची अरेंजमेंट करा. कुठं जायचंय ते ठरवावं. ही कॅन कॉल समबडी अँड से की कॉल अन अँब्युलन्स. सेकंडली, त्या व्यक्तीला 45 डिग्रीज मध्ये बसवायचंय. 3-4 उशा लावून बसवा किंवा इझी चेअर मध्ये बसवा. पूर्ण आडवं झोपवू नका आणि पूर्ण खुर्चीत उभं बसवू नका. कपडे ऑफकोर्स लूज ठेवावेत आणि त्याला डिस्प्रिनची गोळी द्यायची असते. आपल्या घरामध्ये डिस्प्रिन असायला पाहिजे. म्हणजे डिस्प्रिन खूप कॉमन नाव आहे म्हणून त्याचं नाव डिस्प्रिन आहे, कारण इट इज डिस्पर्सिबल ऍस्पिरिन. ऍस्पिरिन आहे, पाण्यात विरघळ डिस्पर्स होतो. कोणाला कॉन्टॅक्ट करायचं हे आपल्या मोबाईल फोनमध्ये हवं. अगदी कॅनडामध्ये असलं तरी चालेल, पण यू शुड बी एबल टू टॉक टू ए डॉक्टर विल टेक अ डिसिजन फॉर यू. त्यावेळेला निर्णय घेणं खूप महत्वाचं असतं आणि ते बरेच वेळ पॅनिकमध्ये लोक घेऊ शकत नाही तो निर्णय. आता फॅमिली डॉक्टर नाहीयेत, पण डॉक्टर इन फॅमिली ठेवा. अशा ह्या व्यक्तीला समजा आपण गाडीतून घेऊन चाललोय आणि त्याचं डोळे मिटायला लागले किंवा अंग गार पडायला लागलंय, हे सगळं लो ब्लड प्रेशरची लक्षणं आहेत. तर त्याला कंटिन्युअसली बोलत ठेवायचं, जागं ठेवायचं, म्हणजे त्याचं बीपी वर राहील असं. आणि त्याला रिदमिक कॉफ म्हणजे असं खोकला मधून करत राहायचं. म्हणजे त्या खोकल्याने असं बीपी वर राहतं थोडं. म्हणजे हॉस्पिटलमध्ये जिवंत अवस्थेत जाण्याची शक्यता ही ह्या एका छोट्या फर्स्ट एडमुळे